हॅलो स्टुडंट, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण NCERTमधला ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा लेसन सुरू केला होता. या लेसनमध्ये आपण .8.2 ॲक्वायर्ड इम्युनिटी इथपर्यंत स्टडी केलं होतं. ॲक्वायर्ड इम्युनिटीचा ह्युमरल इम्युन रिस्पॉन्स हा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. तरी आपण हा पॉईंट एकदा रिवाईज करूया आणि यानंतरचं कंटेंट आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. सो सगळ्यांनी NCERTचं बुक समोर ठेवायचं आहे किंवा स्क्रीनवरती जे बुक दिसतं आहे याच्यामध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. सो ॲक्वायर्ड इम्युनिटी जे आहे याच्यामध्ये आपण पाहिलं की ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये मेन 2 पार्ट पडतात. सो ॲक्वायर्ड इम्युनिटीमधला फर्स्ट इम्पॉर्टंट त्याचं कॅरेक्टरिस्टिक हे आहे की ही जी इम्युनिटी आहे ही स्पेसिफिक असते, पॅथोजन स्पेसिफिक, म्हणजे प्रत्येक पॅथोजनसाठी वेगळा रिस्पॉन्स दिला जातो. आणि सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट ही जी इम्युनिटी आहे हिच्याकडे मेमरी आहे. सो मेमरी असल्यामुळे ज्यावेळी फर्स्ट टाईम पॅथोजन बॉडीमध्ये येतो तेव्हा दिल्या जाणाऱ्या रिस्पॉन्सला प्रायमरी रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. हा रिस्पॉन्स खूप लो इंटेन्सिटीचा असतो. मात्र सेम पॅथोजन जेव्हा सेकंड टाईम पुन्हा बॉडीमध्ये येतो त्यावेळी जो रिस्पॉन्स दिला जातो याला सेकंडरी इम्युन रिस्पॉन्स असं म्हटलं जातं आणि हा हाय इंटेन्सिटीचा असतो. सो यावेळी ॲक्वायर्ड इम्युनिटी पहिली गोष्ट स्पेसिफिक आहे आणि सेकंड थिंग हिच्याकडे मेमरी आहे. नेक्स्ट ॲक्वायर्ड इम्युनिटी जी आहे ह्या ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये 2 स्पेशल टाईपच्या सेल इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्याच्यामध्ये फर्स्ट बी लिम्फोसाईट अँड सेकंड टी लिम्फोसाईट. याच्यामध्ये बी लिम्फोसाईटचा जो रिस्पॉन्स आहे हा आपण स्टेट बोर्डमधून सुद्धा डिटेल पाहिलेला आहे आणि जो NCERTमध्ये दिलेला आहे त्यानुसार बी लिम्फोसाईट जे आहेत ह्या स्पेशल टाईपचं प्रोटीन प्रोड्यूस करतात जे पॅथोजनच्या अगेन्स्ट फाईट करतं. हे जे प्रोटीन आहे याला आपण म्हणतो अँटीबॉडी. सो अँटीबॉडीचं स्ट्रक्चर दिलेलं आहे ज्याच्यामध्ये 4 पॉलीपेप्टाईड चेन तुम्ही बघू शकता. 2 बाहेरच्या ज्या आहेत या लाईट चेन असतात आणि आतल्या ज्या 2 आहेत त्या हेवी चेन असतात आणि या लाईट आणि हेवी चेन एकमेकांना डायसल्फाईड बॉन्डनी कनेक्ट झालेले असतात. नेक्स्ट त्याच्यामध्ये अँटीजन बाइंडिंग साईट हे सुद्धा स्ट्रक्चर दिलेलं आहे. सो हे जे अँटीबॉडी आहे हे प्रोड्यूस करण्याचं काम बी लिम्फोसाईट करतात. त्यातही स्पेसिफिक पाहायचं झालं तर आपण पाहिलेलं आहे जेव्हा बी लिम्फोसाईट अँटीजननी स्टिम्युलेट होतात तेव्हा बी लिम्फोसाईट त्यांचे क्लोन तयार करतात. याच्यामध्ये पहिला क्लोन तुम्हाला सांगितला होता प्लाझ्मा सेल आणि दुसरा क्लोन मेमरी सेल. सो ॲक्च्युली अँटीबॉडी तयार करण्याचं काम प्लाझ्मा सेल्स करतात. सो प्रिसाईज किंवा अगदी स्पेसिफिक व्यवस्थित लक्षात ठेवा, अँटीबॉडी फर्स्ट थिंग बी आणि टी लिम्फोसाईटमध्ये बी लिम्फोसाईट प्रोड्यूस करतात आणि त्याच्याहीमध्ये स्पेसिफिकली बी लिम्फोसाईटनी प्रोड्यूस केलेला जो क्लोन आहे प्लाझ्मा सेल या अँटीबॉडी तयार करण्याचं काम करतात. नेक्स्ट अँटीबॉडीच्या मी चेन तुम्हाला सांगितल्या, 2 लाईट चेन आणि 2 हेवी चेन. सो टोटल 4 चेन झाल्या. सो अँटीबॉडीला रिप्रेझेंट करताना H2L2 या पद्धतीनं रिप्रेझेंट केलं जातं. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या अँटीबॉडीज तयार केल्या जातात. तर यांच्या टाईपचे नेम दिलेले आहेत IgA, IgM, IgE अँड IgG. हे त्यातले काही टाईप त्यांनी दिलेले आहेत जे टाईप आपण स्टेट बोर्डमध्ये पाहिलेले नाहीत. सो सगळ्यांनी अँटीबॉडीचे जे टाईप आहेत ते अंडरलाईन करून ठेवा. नेक्स्ट ह्या ज्या अँटीबॉडीज आहेत ह्या आपल्याला ब्लडमध्ये पाहायला मिळतात. सो ब्लड हे बॉडीमधलं एक ह्युमर आहे. टॉपिकच्या स्टार्टलाच आपण बघितलेलं की बॉडीमध्ये 4 टाईपचे ह्युमर्स असतात किंवा फ्लुइड्स असतात. सो त्यापैकी ब्लडसुद्धा बॉडीमधला एक ह्युमर किंवा फ्लुइड आहे आणि आपल्या या ज्या अँटीबॉडीज आहेत या कुठे पाहायला मिळतात तर ब्लडमध्ये. त्यामुळे अँटीबॉडीच्या फॉर्ममध्ये जो रिस्पॉन्स दिला जातो यालाच ह्युमरल इम्युन रिस्पॉन्स असं सुद्धा म्हटलं जातं. तर सेकंड जो ॲक्वायर्ड इम्युनिटीचा जो टाईप आहे तो आहे सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. तर सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स काय आहे ते आपण आज पाहणार आहोत. सो सेकंड टाईप ॲक्वायर्ड इम्युनिटीचा आहे सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. हा रिस्पॉन्स देण्याचं काम टी लिम्फोसाईट करतात. ह्या टी लिम्फोसाईट ज्या आहेत पर्टिक्युलरली स्पेसिफिकली जेव्हा अँटीजननी स्टिम्युलेट होतात
तेव्हा ते त्यांचे 4 क्लोन तयार करतात, जे आपण स्टेट बोर्डमध्ये डिटेल पाहिलेलं आहे. ते इथे दिलेले नाहीत. मात्र सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्सशी रिलेटेड काय दिलेलं आहे, 2 इम्पॉर्टंट पॉईंट दिलेले आहेत. सो बघा, जेव्हा आपला एखादा ऑर्गन खराब होतो, त्यांनी दिलेले आहेत हार्ट, आईज, लिव्हर, किडनी फेल यासारखे ऑर्गन जेव्हा खराब होतात किंवा त्यांचं फंक्शनिंग डॅमेज होतं, त्यावेळी ट्रान्सप्लांटेशन करणं गरजेचं पडतं. मग आता ट्रान्सप्लांटेशन करताना कोणत्याही पर्सनकडून ऑर्गन घेतला जात नाही. ऑर्गन घेण्याआधी किंवा ग्राफ्ट करण्याआधी ऑर्गन जो आहे ज्या पर्सनकडून घेतला जातो आहे त्याच्यामध्ये टिश्यू मॅचिंग, ब्लड ग्रुप मॅचिंग पेशंटचं आणि ऑर्गन डोनरचं होत आहे किंवा नाही हे चेक केलं जातं आणि त्यानंतरच ऑर्गन डोनेट केला जातो. मग हे का केलं जातं, तर पुन्हा सगळ्यात शेवटचे 2 स्टेटमेंट बघा. बॉडीकडे एक ॲबिलिटी आहे सेल्फ आणि नॉन सेल्फ रेकग्नाईज करण्याची, ज्या ॲबिलिटीमुळे आपली बॉडी स्वतःच्या सेल आणि फॉरेन सेल आयडेंटिफाय करू शकते. सो ऑर्गन जो डोनेट केलेला आहे याच्या सेल फॉरेन सेल आहेत आणि या सेल आपल्या इम्युन सिस्टीमच्या सेल आयडेंटिफाय करतात आणि त्यांना किल करू शकतात. आणि सेकंड थिंग, हे जे सेल्फ नॉन सेल्फ रेकग्नाईज करणं आणि जो ऑर्गन दुसऱ्या पर्सनकडून रिसीव केलेला आहे त्या ऑर्गनच्या सेल्सना किल करणं हे पर्टिक्युलरली सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्समध्ये होतं. सो मुलांनो, दुसऱ्या पर्सनकडून ऑर्गन घेणं आणि आपल्या बॉडीमध्ये तो ट्रान्सप्लांट करणं याला ग्राफ्टिंग म्हटलं जातं. तर हा जो ग्राफ्ट आहे हा ग्राफ्ट बऱ्याचदा रिजेक्ट केला जाऊ शकतो आणि ग्राफ्ट रिजेक्शन जे आहे ते पर्टिक्युलरली सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्समुळे होतं. सो लास्ट स्टेटमेंट जे आहे त्याला अंडरलाईन करून ठेवा, कारण सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्समध्ये टी लिम्फोसाईट कसा रिस्पॉन्स देतात हे डिटेल दिलेलं नाही. मात्र सगळ्यात लास्ट स्टेटमेंट बघा, ग्राफ्ट रिजेक्शन जे आहे ते कुठल्या रिस्पॉन्समुळे होतं, तर सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स. नेक्स्ट बघा, ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह इम्युनिटी. तर ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इम्युनिटी हे आपण स्टेट बोर्डमध्ये डिटेल पाहिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे ॲक्टिव्ह इम्युनिटी ज्याच्यामध्ये आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिवली पार्टिसिपेट होते आणि पॅसिव्ह इम्युनिटी याच्यामध्ये आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिवली पार्टिसिपेट होत नाही. सो बघा, ॲक्टिव्ह इम्युनिटी कधी दिली जाते किंवा ह्या टाईपची इम्युनिटी कधी असते, तर जेव्हा नॅचरली एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये येतो किंवा एखादा मायक्रोब डेलिब्रेटली किंवा मुद्दाम आपण आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करून घेतो. ह्या दोन्हीही कंडिशनमध्ये जो पॅथोजन बॉडीमध्ये आलेला आहे मग तो पॅथोजन लाईव्ह असेल किंवा डेड असेल, दोन्ही कंडिशनमध्ये रिस्पॉन्स दिला जातो आणि हा जो रिस्पॉन्स आहे याला म्हटलं जातं ॲक्टिव्ह इम्युनिटी. आणि हा रिस्पॉन्स देण्यासाठी आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिवली पार्टिसिपेट झालेली असते. सो तुमच्या लक्षात आलं असेल ॲक्टिव्ह इम्युनिटी पहिला पॉईंट, आपली बॉडी किंवा आपली इम्युन सिस्टीम ॲक्टिवली पार्टिसिपेट होते रिस्पॉन्समध्ये. आणि सेकंड पॉईंट, हा जो रिस्पॉन्स आहे तो कधी दिला जातो, जेव्हा लाईव्ह किंवा डेड ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो त्यावेळी जो रिस्पॉन्स दिला जातो त्याला ॲक्टिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये जेव्हा नॅचरली पॅथोजन बॉडीमध्ये येतो किंवा आपल्याला इन्फेक्शन होतं ती असते नॅचरल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. आणि जेव्हा आपण डेलिब्रेटली पॅथोजन बॉडीमध्ये घेतो किंवा व्हॅक्सिनेशन करतो त्याला म्हटलं जातं आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ॲक्टिव्ह इम्युनिटी. नेक्स्ट आहे पॅसिव्ह इम्युनिटी. पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये आपली इम्युन सिस्टीम डायरेक्टली पार्टिसिपेट होत नाही, तर रेडीमेड अँटीबॉडीज ज्या आहेत याच्यामध्ये घेतल्या जातात. मग रेडीमेड अँटीबॉडीज ज्या आहेत पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये घेतल्या जाणाऱ्या ह्यासुद्धा 2 वेने येऊ शकतात, एक नॅचरल आणि 2 आर्टिफिशियल. नॅचरल वे इथे डिटेल दिलेला आहे की मदरचं मिल्क जे आहे, सुरुवातीला जे मदरचं मिल्क असतं इनिशियल डेज ऑफ लॅक्टेशन याच्यामधलं ते स्लाइटली येलोविश कलरचं असतं ज्याला कोलेस्ट्रम म्हटलं जातं. तर हे जे कोलेस्ट्रम आहे याच्यामधून IgA नावाची अँटीबॉडी इन्फंटला दिली जाते किंवा त्या मिल्कमध्ये IgA नावाची अँटीबॉडी असते. कधीकधी अँटीबॉडीज तयार केल्या जातात आणि नंतर त्या रिसीव केल्या जातात. आणि अजून एक, प्लासेंटामधून प्रेग्नन्सीच्या वेळी प्लासेंटामधून सुद्धा
मदरच्या बॉडीमधल्या अँटीबॉडीज फिटसपर्यंत जात असतात. ह्या सगळ्या कंडिशनमध्ये बॉडीच्या इम्युन सिस्टीमने ॲक्टिवली रोल प्ले केलेला नाही. तर याच्यामध्ये रेडीमेड अँटीबॉडीज रिसीव केलेल्या आहेत. आणि रेडीमेड अँटीबॉडी रिसीव करण्याचे 3 वेज सांगितले. एक मदर मिल्क, ज्याला आपण कोलेस्ट्रम म्हणतो, ज्याच्यामध्ये IgA ही अँटीबॉडी आहे. 2 प्लासेंटामधून घेतल्या जातात. आणि 3 रेडीमेड अँटीबॉडी जे इंडस्ट्रीमध्ये फॉर्म करून आपण रिसीव करू शकतो. तर हे तिन्ही वेनी रेडीमेड अँटीबॉडीज घेतल्या जातात. आता याच्यामध्ये सगळ्यांनी कोलेस्ट्रम हा वर्ड अंडरलाईन करा. आणि कोलेस्ट्रममध्ये जे आपण वेगवेगळे अँटीबॉडीचे टाईप स्टडी केले, त्याच्यामधली IgA ही अँटीबॉडी कोलेस्ट्रममध्ये अबंडंट असते. हे व्यवस्थित लक्षात ठेवा किंवा याला अंडरलाईन करा. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे व्हॅक्सिनायझेशन अँड इम्युनायझेशन. मग व्हॅक्सिनायझेशन आणि इम्युनायझेशन यात काय सांगितलेलं बघा. आपल्या इम्युन सिस्टीमकडे एक ॲक्वायर्ड इम्युनिटीकडे एक स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे, ती म्हणजे मेमरी. आणि या मेमरी प्रॉपर्टीच्या बेसवरतीच व्हॅक्सिनायझेशन केलं जातं. आता व्हॅक्सिनायझेशन म्हणजे काय, तर अँटीजन जो आहे ते अँटीजेनिक प्रिपरेशन म्हणजे काय, तर एखादा पॅथोजन असेल तर त्या पॅथोजनच्या सेल मेम्ब्रेनमध्ये असणारं एखादं प्रोटीन असेल किंवा त्या पॅथोजननी तयार केलेलं टॉक्झिन असेल, ह्या गोष्टी इनॅक्टिवेट करून बॉडीमध्ये घेणं, किंवा कधीकधी पॅथोजनलाच किल केलं जातं किंवा कधी त्याला पॅरलाइज केलं जातं. यापैकी कोणत्याही वेळी पॅथोजन जो आहे तो आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केला जातो. जेव्हा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस होतो तेव्हा आपली बॉडी त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार करते. मग आता पहा, जेव्हा नॅचरली पॅथोजन येतो तेव्हासुद्धा अँटीबॉडी तयार होणार आहेत. आणि जेव्हा आपण डेड मायक्रो ऑर्गॅनिझम घेणार आहोत तेव्हासुद्धा अँटीबॉडी तयार होणार आहेत. मग दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे, तर हा डिफरन्स आहे, जेव्हा लाईव्ह पॅथोजन नॅचरली बॉडीमध्ये येतो आहे तेव्हा तो आपल्या बॉडीला बरंच नुकसान पोहोचवू शकतो. जर डेड मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तर तो आपल्या बॉडीला कोणतंही नुकसान पोहोचवू शकणार नाही. सो हा पहिला फायदा. दुसरा फायदा हा की व्हॅक्सिन जर तुम्ही ऑलरेडी घेतलेलं असेल आणि त्या व्हॅक्सिनच्या अगेन्स्ट म्हणजे डेड मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट आपली बॉडी अँटीबॉडी तयार करते. याचा फायदा काय, डेड ऑर्गॅनिझमलाच पुन्हा किल करून काय फायदा होणार आहे, तर याचा फायदा असा, जेव्हा आपण डेड मायक्रो ऑर्गॅनिझम बॉडीमध्ये घेतो आहे तेव्हा तो त्या पॅथोजनचा फर्स्ट एन्काउंटर झाला किंवा आपली बॉडी त्या पॅथोजनला पहिल्यांदा पाहते. त्यावेळी ज्या अँटीबॉडी तयार केल्या जातात त्या स्लो रेटनी तयार केल्या जातात. मात्र सेम लाईव्ह पॅथोजन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये येईल तेव्हा फर्स्ट एन्काउंटरची मेमरी ठेवली जाते आणि जो सेकंड रिस्पॉन्स दिला जातो तो जास्त स्ट्रॉंग आणि जास्त क्विक दिला जातो. आणि त्यामुळे सेकंड टाईम आलेला लाईव्ह पॅथोजनसुद्धा आपल्याला जास्त नुकसान पोहोचवू शकत नाही. सो या रिझनसाठी आपण व्हॅक्सिनेशन करतो. सो व्हॅक्सिनेशन हे आपल्या इम्युन सिस्टीमच्या मेमरी या क्रायटेरियाच्या बेसवरती व्हॅक्सिनायझेशन केलं जातं. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, व्हॅक्सिनायझेशन किंवा व्हॅक्सिन देत असताना काय काय दिलं जातं हे मी तुम्हाला सांगितलं. एक, पॅथोजनच किल केला जातो आणि त्याच्या डेड सेल्स घेतल्या जातात. किंवा 2, त्याला हाफ किल केलं जातं. हाफ किल करणं म्हणजे त्याची पॅथोजेनिक ॲबिलिटी कमी केलेली असते, फक्त तो लाईव्ह असतो किंवा जिवंत असतो. सेकंड थिंग, हे 2 वेज झाले की डेड ऑर्गॅनिझम घेणं किंवा लाईव्ह फक्त ॲटेन्युएट केलेला त्याला पॅरालाइज केलेला ऑर्गॅनिझम घेणं. थर्ड थिंग, ऑर्गॅनिझमच्या सेल मेम्ब्रेनमध्ये असणारं एखादं प्रोटीन आपण आपल्या बॉडीमध्ये घेऊ शकतो ज्याच्या अगेन्स्ट रिस्पॉन्स दिला जातो. आणि नेक्स्ट जे दिलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण पॅथोजननी तयार केलेलं टॉक्झिन घेऊ शकतो. फक्त हे जे टॉक्झिन आहे ते ॲज इट इज न घेता ते इनॅक्टिवेट केलेलं असतं आणि त्या फॉर्मला टॉक्झॉइड असं म्हटलं जातं. सो हे आपण स्टडी केलं व्हॅक्सिनायझेशन. हे इम्युन सिस्टीमच्या मेमरी या क्रायटेरियावरती बेस्ड केलं जातं. नेक्स्ट जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्नेक बाईटबद्दल दिलेलं आहे. लास्ट पॅराग्राफ बघा, याच्यामध्ये लास्ट 4 लाईन
if a person is infected with some deadly microbes to which quick immune response is required, as in tetanus, we need to directly inject preformed antibodies or antitoxin, a preparation containing antibodies to toxin. Even in cases of snake bite, the injection which is given to patient contain preformed antibodies against the snake venom. This type of immunization is called passive immunization. सो आधी त्यांनी सांगितलं की आपण पॅथोजन हाफ किल करून किंवा किल करून बॉडीमध्ये घेऊ शकतो आणि इम्युन रिस्पॉन्स ॲक्टिवेट करू शकतो. मात्र कधीकधी अशा कंडिशन असतात जेव्हा आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे आणि क्विक रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. अशा कंडिशनमध्ये फर्स्ट टिटॅनस दिलेला आहे ज्याच्यामध्ये प्रीफॉर्म अँटीबॉडीज घेतल्या जातात आणि सेकंड एक्झाम्पल दिलेले स्नेक बाईट. स्नेकने बाईट केल्यानंतर जे इंजेक्शन दिले जातात पेशंटला, त्या इंजेक्शनमध्ये त्या स्नेकचं जे टॉक्झिन आहे त्याच्या अगेन्स्ट रेडीमेड अँटीबॉडीज, अँटीव्हेनम किंवा अँटीटॉक्झिन म्हटलं जातं, हे आपल्या बॉडीमध्ये घेतलं जातं. सो हे जे आहे हे पॅसिव्ह इम्युनायझेशन. आणि सगळ्यात लास्ट पॅरेग्राफ आहे, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी हॅज अलाव द प्रोडक्शन ऑफ अँटीजेनिक पॉलिपेप्टाइड ऑफ पॅथोजन in bacteria or yeast. Vaccine produced using this approach allow large scale production and hence greater availability for immunization. So recombinant DNA टेक्नॉलॉजी जी आहे याच्या मदतीनं अँटीजेनिक पॉलिपेप्टाइड जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती प्रोड्यूस केले जातात. अँटीजेनिक पॉलिपेप्टाइड याचा अर्थ काय बघा, कधीकधी आपण पूर्ण मायक्रो ऑर्गॅनिझमच किल करून पूर्ण सेल बॉडीमध्ये घेतो. मात्र कधीकधी पूर्ण सेल घेण्याची गरज नाही. आपल्या बॉडीमध्ये ज्या अँटीबॉडीज तयार होतात ह्या पूर्ण मायक्रो ऑर्गॅनिझमच्या अगेन्स्ट तयार होत नाहीत, तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सरफेसवरती जे काही प्रोटीन्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट अँटीबॉडी तयार होतात. सो गरज नसते पूर्ण मायक्रो ऑर्गॅनिझम घेण्याची. यावेळी ज्या प्रोटीनच्या अगेन्स्ट आपली बॉडी अँटीबॉडी तयार करते तेवढंच प्रोटीन जरी घेतलं तरी इम्युन रिस्पॉन्स सेकंड टाईमला दिला जातो. सो अशा कंडिशनमध्ये रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीच्या मदतीनं ते अँटीजेनिक पॉलिपेप्टाइड, जे पॉलिपेप्टाइड पॅथोजनमध्ये असतात आणि ज्या पॉलिपेप्टाइडच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होऊ शकतात, असे अँटीजेनिक पॉलिपेप्टाइड जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती तयार करून व्हॅक्सिनायझेशन केलं जाऊ शकतं. तर याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, हेपॅटायटिस B व्हॅक्सिन प्रोड्यूस्ड फ्रॉम ईस्ट. सगळ्यांच्या लक्षात येते का बघा, हेपॅटायटिस B हा व्हायरस आहे जो आपल्याला हेपॅटायटिस हा डिसीज कॉज करतो आणि याचं व्हॅक्सिन कोणाच्या मदतीनं प्रोड्यूस केलेलं आहे, ईस्टच्या मदतीनं. म्हणजे हेपॅटायटिस व्हायरसचं जे पॉलिपेप्टाइड आहे ते ईस्ट या सेलमध्ये प्रोड्यूस केलं जातं आणि ते पॉलिपेप्टाइड व्हॅक्सिन म्हणून दिलं जातं. एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याला अंडरलाईन करा. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीच्या मदतीनं तयार केलेलं व्हॅक्सिन हेपॅटायटिस B व्हॅक्सिन, इट इज प्रोड्यूस्ड फ्रॉम ईस्ट. सो आत्ता आपण पॉईंट स्टडी केला व्हॅक्सिनायझेशन अँड इम्युनायझेशन. याच्या आधी आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इम्युनिटी पाहिलं, ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोलोस्ट्रममध्ये IgA ही अँटीबॉडी असते आणि सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्समध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ग्राफ्ट रिजेक्शनसाठी सेल मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स रिस्पॉन्सिबल असतो. नेक्स्ट बघा, व्हॅक्सिनायझेशन आणि इम्युनायझेशन नंतर नेक्स्ट पॉईंट आहे ॲलर्जी. सो मुलांना लक्षात घ्या, ॲलर्जीज आणि ऑटो इम्युनिटी हे दोन्हीही पॉईंट आपण स्टेट बोर्डमध्ये स्टडी केलेले नाही आहेत. मग आता हे दोन्ही पॉईंट NCERTमध्ये दिलेले आहेत. सो व्यवस्थित बघा. आपल्याला माहिती आहे की कधीकधी आपण प्रत्येकजण ॲलर्जीला किंवा प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स घेतलेला असेल की जेव्हा आपण एखाद्या नवीन प्लेसला जातो तेव्हा अचानक स्नीझिंग, व्हीजिंग अशा वेगवेगळ्या गोष्टी व्हायला लागतात आणि याचं कोणतंही एक रिझन किंवा एक्सप्लेनेशन आपल्याकडे नसतं की अचानक स्नीझिंग कशामुळे झालं. आणि काही वेळानंतर हे सिम्पटम डिसॲपियरसुद्धा होतात. मग हे जे आहे हे कशामुळे होतं, ड्यू टू ॲलर्जिक रिस्पॉन्स गिवन टू सम पोलन अँड माईट. पोलन ग्रेन जे प्लांट्समध्ये प्रोड्यूस होतात किंवा माइट्स किंवा डस्ट जे पार्टिकल एअरमध्ये आहेत त्याच्या अगेन्स्ट दिलेला हा
ॲलर्जिक रिस्पॉन्स असतो. आता प्रश्न असा आहे की मग ॲलर्जी म्हणजे काय? तर ॲलर्जी म्हणजे एक्झॅगरेटेड रिस्पॉन्स ऑफ इम्युन सिस्टीम टू सर्टन अँटीजन. काही अँटीजनच्या अगेन्स्ट प्रमाणापेक्षा जास्त दिला जाणारा जो रिस्पॉन्स आहे याला आपण ॲलर्जी असं म्हणतो. सो पहा, डस्ट किंवा इतर गोष्टी जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात तेव्हा या आपल्यासाठी फॉरेन आहेत आणि याच्या अगेन्स्ट रिस्पॉन्स देणं हे नॉर्मल आहे. पण जेव्हा एक्झॅगरेटेड किंवा नॉर्मलपेक्षा जास्त रिस्पॉन्स दिला जातो त्या कंडिशनला आपण ॲलर्जी असं म्हणतो. सो रिस्पॉन्स देणं डस्टच्या अगेन्स्ट किंवा ह्या फॉरेन सबस्टन्सच्या अगेन्स्ट हे नॉर्मल आहे. मात्र जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त रिस्पॉन्स दिला जातो आहे तेव्हा आपण त्याला ॲलर्जी असं म्हणतो आहे. मग आता याचं नेक्स्ट स्टेटमेंट बघा. ॲलर्जीमध्ये जी अँटीबॉडी ज्या सबस्टन्सच्या अगेन्स्ट असा रिस्पॉन्स दिला जातो त्या सबस्टन्सेसना ॲलर्जन असं म्हटलं जातं. सो 2 डेफिनेशन आल्या, ॲलर्जी आणि ॲलर्जन. ॲलर्जी म्हणजे एक्झॅगरेटेड इम्युन रिस्पॉन्स अगेन्स्ट सर्टन अँटीजन आणि ॲलर्जन ज्या सबस्टन्सेसच्या अगेन्स्ट असा एक्झॅगरेटेड इम्युन रिस्पॉन्स दिला जातो त्या सबस्टन्सेसना ॲलर्जन्स असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये डस्ट, पोलन, माईट यासारख्या गोष्टी येतात. नेक्स्ट, ॲलर्जी रिस्पॉन्समध्ये सुद्धा अँटीबॉडीज प्रोड्यूस होतात आणि याच्यामध्ये जी प्रोड्यूस होते ही IgE टाईपची अँटीबॉडी तयार केली जाते. सगळ्यांनी हे स्टेटमेंट अंडरलाईन करून ठेवायचं आहे. याही पॉईंटवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता मी 2 तुम्हाला सांगितल्या. फर्स्ट, कोलेस्ट्रम म्हणजे सुरुवातीचं मदर मिल्क जे आहे त्याच्यामध्ये कोणती अँटीबॉडी असते तर IgA. आणि ॲलर्जिक रिस्पॉन्समध्ये कोणती अँटीबॉडी असते तर IgE. ह्या दोन्ही पॉईंटवरती क्वेश्चन असू शकतो. नेक्स्ट, ॲलर्जनचे काही कॉमन एक्झाम्पल दिलेले आहेत ज्याच्यामध्ये डस्ट, पोलन, ॲनिमल डँडर यासारख्या गोष्टी येतात. मग ॲलर्जिक रिस्पॉन्स जे दिलं जातं ह्याच्यामध्ये काय काय सिम्पटम दिसतात तर स्नीझिंग, वॉटरी आयज, रनिंग नोज, डिफिकल्टी इन ब्रीदिंग यासारखे सिम्पटम जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. यापेक्षा वेगळेही सिम्पटम्स असू शकतात. नेक्स्ट, ॲलर्जी जी आहे ती कशामुळे दिसते तर आपल्याकडे ज्या मास्ट सेल आहेत आपल्या बॉडीमध्ये तर या मास्ट सेल हिस्टामाइन आणि सेरोटोनिन यासारखे केमिकल्स तयार करतात. तर हे हिस्टामाइन आणि सेरोटोनिन हे केमिकल या ॲलर्जिक रिस्पॉन्समध्ये पार्टिसिपेट होतात. समजा एखाद्या पेशंटला ॲलर्जी असेल तर कोणत्या सबस्टन्सची ॲलर्जी आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी जे प्रोबॅबल ॲलर्जन आहेत म्हणजे की कोणकोणत्या सबस्टन्सेसची ॲलर्जी होऊ शकते असे जे सबस्टन्सेस आहेत त्यांचे स्मॉल डोसेस त्या पेशंटच्या बॉडीमध्ये इंजेक्ट केले जातात आणि रिस्पॉन्स चेक केला जातो आणि त्या बेसिसवरती ॲलर्जन कुठलं आहे हे आयडेंटिफाय केलं जातं. जर एखाद्या पर्सनला एखाद्या सबस्टन्सची ॲलर्जी असेल तर त्या कंडिशनमध्ये मेडिसिन किंवा ड्रग्स जे यूज केले जातात ते अँटीहिस्टामाइन, ॲड्रेनालाइन आणि स्टेरॉइड यासारखे ड्रग जे आहेत ते यूज केले जातात. नॉर्मली आपण ॲलर्जिक रिॲक्शन जर बघितली तर ॲलर्जिक रिॲक्शन कोणत्या केमिकलमुळे पाहायला मिळते तर मास्ट सेलने सिक्रेट केलेल्या हिस्टामाइनमुळे. मास्ट सेलनी जेव्हा हिस्टामाइन सिक्रेट केला जातो मास्ट सेलकडून तेव्हा ॲलर्जिक रिस्पॉन्स दिला जातो. जर या हिस्टामाइनच्या अगेन्स्ट ड्रग घेतला गेला किंवा त्या हिस्टामाइनलाच डिनेचर केलं गेलं तर ॲलर्जिक रिस्पॉन्स दिला जाणार नाही. सो अशा अँटीहिस्टामाइन, ॲड्रेनालाइन आणि स्टेरॉइडसारखे ड्रग्ज घेतले जातात जे ॲलर्जिक सिम्पटम लगेचच कमी करतात. आणि फायनली दिलेलं आपलं जे मॉडर्न डेचं लाईफस्टाईल आहे ज्याच्यामध्ये मुलांची इम्युनिटी जी आहे ती कमी झालेली आहे आणि मुलं जास्तीत जास्त ॲलर्जनला सेन्सिटिव्ह झालेले आहेत. त्याच्यामुळे ॲलर्जी आणि अस्थमाची सेन्सिटिव्हिटी जी आहे ती जास्त पाहायला मिळते. सो हे आपण स्टडी केलं ॲलर्जीज. हा पॉईंट सगळ्यांनी व्यवस्थित रीड करायचा आहे कारण हा स्टेट बोर्डमध्ये दिलेला नाही. नेक्स्ट आहे ऑटो इम्युनिटी. ऑटो इम्युनिटीमध्ये काय दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये बघा जे हायर व्हर्टिब्रेट आहेत या हायर व्हर्टिब्रेटकडे कोणती ॲबिलिटी आहे तर सेल्फ आणि नॉन सेल्फ यांना ओळखण्याची ॲबिलिटी आहे. म्हणजे सेल्फ सेल कोणत्या आणि फॉरेन सेल कोणत्या हे ओळखता येतं. सेकंड, यांच्याकडे मेमरी आहे. हे दोन्हीही कॅरेक्टरिस्टिक असूनसुद्धा
कधीकधी आपल्या बॉडीच्या ज्या सेल आहेत त्या आयडेंटिफाय करता न आल्यामुळे आपल्याच बॉडीच्या सेलच्या अगेन्स्ट जो रिस्पॉन्स दिला जातो याला ऑटो इम्यून रिस्पॉन्स असं म्हटलं जातं. सो बघा, या आपल्या बॉडीच्या 2 ॲबिलिटी सांगितल्या, एक मेमरी असणं आणि 2 सेल्फ आणि नॉन सेल्फ सेल आयडेंटिफाय करता येणं. पण ह्या दोन्ही ॲबिलिटी असूनसुद्धा आपल्या बॉडीच्या सेलच्या अगेन्स्ट जेनेटिक असेल किंवा काही अननोन रिझनमुळे आपल्याच बॉडीच्या सेलच्या अगेन्स्ट इम्यून सिस्टीम अटॅक करते. याला ऑटो इम्यून डिसीज असं म्हटलं जातं. आणि याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, रुमॅटॉइड अर्थरायटिस. रुमॅटॉइड अर्थरायटिस ज्याच्यामध्ये जॉईंट्स पेनफुल होतात, तर या डिसीजमध्ये आपल्याच सेलच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार केलेल्या असतात. सो ऑटो इम्युनिटीचं हे एक एक्झाम्पल बुकमध्ये दिलेलं आहे. यापेक्षा अजून बरेच एक्झाम्पल तुम्हाला ऑटो इम्युनिटीमध्ये पाहायला मिळतील. सो तुमच्या लक्षात आलं असेल, आत्ता जे आपण लास्ट 2 पॉईंट पाहिले, ॲलर्जी आणि ऑटो इम्युनिटी, हे स्टेट बोर्डमध्ये दिलेलं नाही. सो हे दोन्ही पॉईंट व्यवस्थित लर्न करा. तर नेक्स्ट जो आहे इम्यून सिस्टीम इन द बॉडी, हाही पॉईंट, जे पॉईंट इथं दिलेले आहेत ते स्टेट बोर्डमध्ये नाही आहेत. सो बघा, ह्युमन इम्यून सिस्टीम जे आहेत याच्यामध्ये लिम्फॉइड ऑर्गन, टिश्यू, सेल आणि सोल्युबल मॉलिक्यूल लाईक अँटीबॉडीज येतात. सो मुलांनो, आपण आत्तापर्यंत बऱ्याच सिस्टीम स्टडी केलेल्या आहेत, जसं की डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पायरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिएटरी सिस्टीम. मग या सगळ्या सिस्टीममध्ये आपण कोणकोणते ऑर्गन्स येतात हे स्टडी केलं. तसं इम्यून सिस्टीममध्ये कोणकोणते ऑर्गन येतात, तर स्टेट बोर्डनुसार तुम्ही सेल शिकला, इम्यून सिस्टीमच्या सेल स्टडी केलेल्या आहेत, मात्र ऑर्गन दिलेले नाहीत. या ठिकाणी दिलेलं आहे इम्यून सिस्टीममध्ये कोणते ऑर्गन येतात, तर लिम्फॉइड ऑर्गन येतात. कोणते ते आपण पाहणार आहोत. नेक्स्ट टिश्यू येतात, लिम्फॉइड टिश्यू. सेल येतात, जसं की टी लिम्फोसाईट, बी लिम्फोसाईट आणि सोल्युबल मॉलिक्यूल लाईक अँटीबॉडीसारखे मॉलिक्यूलसुद्धा इम्यून सिस्टीममध्ये येतात. सो 4 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. 1 लिम्फॉइड ऑर्गन, 2 लिम्फॉइड टिश्यू, 3 सेल आणि 4 अँटीबॉडी. यापैकी सेल आपण पाहिलेलं आहेत, बी लिम्फोसाईट आणि टी लिम्फोसाईट. अँटीबॉडीचं स्ट्रक्चरसुद्धा आपण स्टडी केलेलं आहे. राहिलेले आहेत 2 पॉईंट, लिम्फॉइड ऑर्गन आणि लिम्फॉइड टिश्यू. ते आपण डिटेल पुढे पाहणार आहोत. सो बघा, ॲज यू रीड, इम्यून सिस्टीम इज युनिक इन द सेन्स दॅट इट रेकग्नाइज फॉरेन अँटीजन, रिस्पॉन्ड टू दीज अँड रिमेंबर देम. सो आपल्या इम्यून सिस्टीमकडे एक युनिक ॲबिलिटी आहे, ती म्हणजे एक, ती फॉरेन अँटीजन रिकग्नाइज करू शकते किंवा ओळखू शकते. 2, त्यांच्या अगेन्स्ट रिस्पॉन्स देऊ शकते. आणि 3, या फॉरेन पॅथोजनला लक्षात ठेवू शकते. सो या ॲबिलिटी ज्या आहेत त्या आपल्या इम्यून सिस्टीमकडे प्रेझेंट आहेत. आपली इम्यून सिस्टीम ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये सुद्धा रोल प्ले करते आणि ऑटो इम्यून डिसिजेसमध्ये सुद्धा रोल प्ले करते. इवन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनमध्ये सुद्धा इम्यून सिस्टीमचा रोल असतो. आपण पाहिलं या आधीच्या पॉईंटमध्ये की ग्राफ्ट रिजेक्शन जे आहे ते आपल्या सेल मेडिएटेड इम्यून रिस्पॉन्समुळेच होतं. त्यामुळे या लोकांना, ज्या पेशंटमध्ये ऑर्गन ग्राफ्टिंग, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन झालेलं आहे, त्या पेशंटना इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स ज्या आहेत त्या दिल्या जातात. सो बघा, लिम्फॉइड ऑर्गन कोणते आहेत हे आपण पाहतोय. सो दीज आर दी ऑर्गन व्हेअर इम्यून सेल और इम्यून रिस्पॉन्सेस जे आहेत ते दिले जातात. इन शॉर्ट, आपल्या इम्यून सिस्टीमच्या ज्या सेल आहेत त्या सेल या लिम्फॉइड ऑर्गनमध्ये तयार होतात, तिथेच मॅच्युअर होतात, तिथेच त्यांचं प्रोलिफरेशन होतं. इव्हन इम्यून रिस्पॉन्ससुद्धा या ऑर्गनमध्येच दिला जातो. सो असे कोणते लिम्फॉइड ऑर्गन आहेत, सगळ्यांनी प्रत्येक लिम्फॉइड ऑर्गनला अंडरलाईन करून ठेवायचं आहे. फर्स्ट दिलेलं आहे बोन मॅरो आणि सेकंड आहे थायमस. सो पहिले 2 लिम्फॉइड ऑर्गन दिले, बोन मॅरो आणि थायमस, ज्याच्याबद्दल तुम्हाला थोडंफार माहिती आहे. बोन मॅरो ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्याच ब्लड सेल तयार होतात, त्याच पद्धतीनं आपल्या इम्यून सिस्टीमच्या सेलसुद्धा बोन मॅरोमध्ये तयार होतात. सो बघा, ह्या दोन्ही बोन मॅरो आणि थायमस, ह्या दोन्हीही लिम्फॉइड ऑर्गनमध्ये आपल्या इमॅच्युअर लिम्फोसाईट ज्या आहेत त्या मॅच्युअर होणार आहेत. सो बघा, मॅच्युअर लिम्फोसाईट ज्या झालेल्या आहेत, म्हणजे बोन मॅरोमध्ये बी आणि टी लिम्फोसाईट तयार दोन्हीही बोन मॅरोमध्ये होतात, मात्र बी लिम्फोसाईट बोन मॅरोमध्येच मॅच्युअर होते आणि टी लिम्फोसाईट मात्र थायमस नावाच्या ऑर्गनमध्ये मॅच्युअर होते.
नेक्स्ट बघा, मॅच्युरेशन झाल्यानंतर ह्या सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनकडे मायग्रेट होतात. सो आत्ता जे आपण 2 पाहिले हे प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आहेत. सो या पॉईंटला अंडरलाईन करून ठेवा, प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन. आणि कोणते प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आहेत, तर बोन मॅरो आणि थायमस, जिथं लिम्फोसाईट तयारही होतात आणि डिफरन्शिएटसुद्धा होतात. सो बोन मॅरो आणि थायमस, रिपीट केलं, दोन्हीही प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आहेत. इथं तयार झालेले लिम्फोसाईट नेक्स्ट सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनकडे मायग्रेट होतात. मग कोणते सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन, तर स्प्लीन, लिम्फ नोड, टॉन्सिल, पेअर्स पॅचेस ऑफ स्मॉल इंटेस्टाईन अँड अपेंडिक्स. सो यातले काही ऑर्गन तुम्हाला माहिती असतील, जसे टॉन्सिल्स आपण रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये स्टडी केले आणि अपेंडिक्स आपण डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पाहिलेलं आहे. याच्याचबद्दल काय इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन असे ऑर्गन आहेत ज्या ठिकाणी तुमच्या बोन मॅरो आणि थायमसमध्ये मॅच्युअर झालेल्या ज्या लिम्फोसाईट आहेत, ह्या लिम्फोसाईट अँटीजनशी इंटरॅक्ट होतात. मात्र हे इंटरॅक्शन कुठे होतं, तर ह्या सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये. सो सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन ही प्लेस आहे, साईट आहे किंवा जागा आहे ज्या ठिकाणी पॅथोजन आणि लिम्फोसाईट जे आहेत ते एकमेकांशी इंटरॅक्ट होणार आहेत. आता हे जे लिम्फॉइड ऑर्गन आहेत हे बॉडीमध्ये वेगवेगळ्या लोकेशनला आहेत. मग याच्यामध्ये फर्स्ट बोन मॅरो, पहिला मेन लिम्फॉइड प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन जो आपल्या लाँग बोनच्या आतमध्ये असतो, ज्याच्यामध्ये ब्लड सेल आणि लिम्फोसाईट सगळ्याच सेल बोन मॅरोमध्ये प्रोड्यूस होतात. सो पहिला सांगितला बोन मॅरो, पहिला लिम्फॉइड ऑर्गन. सेकंड बघा, सेकंड पॅराग्राफमध्ये आपण पाहतो आहे सेकंड लिम्फॉइड ऑर्गन आहे थायमस. हा लोब्ड ऑर्गन आहे जो हार्टच्या जवळ किंवा आपला जो ब्रेस्ट बोन आहे त्याच्या खाली लोकेट झालेला ऑर्गन आहे. बर्थच्या वेळी थायमस हा ऑर्गन साईजने मोठा असतो. जसं जसं हा जो पर्सन आहे किंवा हा जो फिटस आहे जसं जसं ग्रो होणार आहे तसं तसं तो जो थायमस आहे त्याचा साईज रिड्यूस होत जातो. सो नॉर्मली आपण पाहतो एजबरोबर आपले जे ऑर्गन आहेत ते एनलार्ज किंवा मोठे होतात. मात्र थायमस हा ऑर्गन जो आहे तो बर्थच्या वेळी लार्ज असतो, मात्र एजबरोबर हा साईजने कमी होत जातो. अँड बाय द टाईम प्युबर्टी इट रिड्युसेस टू व्हेरी स्मॉल साईज. इन्फंटमध्ये सुरुवातीला जन्माला आलेल्या बाळामध्ये जो मोठा थायमस आहे तो प्युबर्टी पिरियडपर्यंत खूप स्मॉल साईजचा होतो. तर हा जो थायमस आहे याच्यामध्ये आणि बोन मॅरोमध्ये दोन्ही ऑर्गनमध्ये लिम्फोसाईट ज्या आहेत त्या मॅच्युअर होतात. बोन मॅरोमध्ये बी लिम्फोसाईट आणि थायमसमध्ये टी लिम्फोसाईट जी आहे ती मॅच्युअर होते. सो दोन्हीही ऑर्गनचे नेम आणि फंक्शन लक्षात ठेवा. थर्ड ऑर्गन दिलेला आहे स्प्लीन. स्प्लीन हा लार्ज बीन शेप ऑर्गन आहे आणि याच्यामध्ये मेनली लिम्फोसाईट आणि फॅगोसाईट येतात. तर हे जे लिम्फोसाईट आणि फॅगोसाईट आहेत यांचं काय केलं जातं, तर हा जो स्प्लीन आहे तो फिल्टर म्हणून काम करतो. जेणेकरून त्या स्प्लीनमधून जेव्हा ब्लड पास होईल तेव्हा ब्लडमध्ये कोणता मायक्रो ऑर्गॅनिझम आहे का हे तिथं स्क्रीन केलं जातं किंवा चेक केलं जातं. आणि जर पॅथोजन असेल तर स्प्लीनमध्ये असणारे मॅक्रोफॅजेस आणि लिम्फोसाईट त्या पॅथोजनला किल करण्याचं काम करतात. सो मुलांनो, स्प्लीन हा लार्ज बीन शेप ऑर्गन आहे जो फिल्टर म्हणून काम करतो. त्याच्यामधून काय फिल्टर होणार आहे, ब्लड. आणि कशासाठी फिल्टर होणार आहे, तर एकच गोष्ट जाते की फॉरेन ऑर्गॅनिझम आहे का, आणि जर असेल तर स्प्लीनमधल्या लिम्फोसाईट आणि फॅगोसाईट त्याच ठिकाणी त्या पॅथोजनला किल करण्याचं काम करतात. आता फोर्थ ऑर्गन आपण पाहतोय लिम्फ नोड. लिम्फ नोडमध्ये दिलेलं आहे हे स्मॉल सॉलिड स्ट्रक्चर आहे जे बॉडीमध्ये वेगवेगळ्या लोकेशनला लिम्फॅटिक सिस्टीममध्ये असतं. तर मुलांनो, ही डायग्रॅम स्टडी करा. ह्या डायग्रॅममध्ये जिथे जिथे तुम्हाला सर्क्युलर स्ट्रक्चर दिलेलं आहे ते लिम्फ नोड आहेत. तुम्ही बघू शकता थाय रिजनमध्ये आणि आर्म पीठमध्ये खांद्याच्या बाजूमध्ये किंवा नेक रिजनमध्ये तुम्हाला ते सर्क्युलर स्ट्रक्चर जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. तर हे स्मॉल सर्क्युलर स्ट्रक्चर जे आहे यांना लिम्फ नोड म्हटलं जातं. सो लक्षात आलं असेल, बॉडीमध्ये हे वेगवेगळ्या लोकेशनला आपल्याला पाहायला मिळतं, पण याचं जास्त प्रमाण नेक रिजनमध्ये किंवा आर्म पीठमध्ये किंवा थाय रिजनमध्ये ग्रॉईनमध्ये आपल्याला हे जास्त पाहायला मिळतात.
मग आता हे लिम्फ नोड ज्या लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत या ब्लड व्हेसल नाहीत, तर या लिम्फ व्हेसल आहेत. जशी आपल्याकडे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ज्या सिस्टीममध्ये आर्टरीज किंवा व्हेन्स आणि कॅपिलरीज असतात, त्याच पद्धतीनं लिम्फॅटिक सिस्टीममध्ये लिम्फ व्हेसल असतात. हे आपण स्टडी केलेलं आहे. तर हे जे लिम्फ व्हेसल आहेत ह्याच्या लायनिंगला किंवा त्याच्या पाथमध्ये हे लिम्फ नोड आहेत. मग आता लिम्फ नोडचं काय फंक्शन आहे तर बघा, लिम्फ नोड आर स्मॉल सॉलिड स्ट्रक्चर लोकेटेड ॲट डिफरंट पॉईंट्स अलॉंग द लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीमवरती वेगवेगळ्या पॉईंटला हे लिम्फ नोड जे आहेत ते लोकेट झालेले आहेत. मग हे लिम्फ नोडसुद्धा ट्रॅप म्हणून काम करतात आणि मायक्रो ऑर्गॅनिझमला तिथे ट्रॅप करतात. आता मुलांनो, या आधीचाच आपण ऑर्गन पाहिला स्प्लीन, जो फिल्टर म्हणून काम करतो आणि ब्लडमधल्या मायक्रो ऑर्गॅनिझमला तिथे डिटेक्ट करतो. मग प्रश्न असा आहे, जर स्प्लीन आयडेंटिफाय करतोय ब्लडमधले ऑर्गॅनिझम आणि त्यांना किल करतोय, तर मग हे लिम्फ नोड काय फिल्टर करतायत तर नीट लक्षात घ्या, लिम्फ नोड लिम्फॅटिक व्हेसलवरती असतात आणि हे लिम्फमधले बॅक्टेरिया किंवा पॅथोजन डिटेक्ट करण्याचं काम करतात. सो लक्षात आलं का बघा, स्प्लीनमध्ये काय फिल्टर होणार आहे ब्लड आणि त्याच्यामधले पॅथोजन डिटेक्ट केले जातील. तर लिम्फ नोड जे आहेत याच्यामध्ये लिम्फ फिल्टर केलं जाईल आणि त्याच्यामध्ये जर पॅथोजन असतील तर ते पॅथोजन त्या ठिकाणी ट्रॅप करून किल केले जातील. सो स्प्लीनसुद्धा अशी जागा आहे ज्या ठिकाणी आपल्या लिम्फोसाईट आणि पॅथोजन इंटरॅक्ट होतात. तसंच लिम्फ नोडसुद्धा अशी जागा आहे ज्या ठिकाणी आपल्या लिम्फोसाईट आणि अँटीजन किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते एकमेकांशी इंटरॅक्ट होतात. नेक्स्ट बघा, फायनली त्यांनी MALT हा एक पॉईंट दिलेला आहे. तर आता फायनल पॉईंटमध्ये दिलेलं आहे की लिम्फॉइड टिश्यू जे आहेत त्या बॉडीच्या वेगवेगळ्या लायनिंगला पाहायला मिळतात. याच्यामध्ये मेजर जे आहेत ते लिम्फॉइड टिश्यू also located within the lining of major tract, respiratory tract, digestive tract and urinogenital tract called mucosal associated lymphoid tissue. म्हणजे आपल्या बॉडीमधले 3 मेजर ट्रॅक्ट, रेस्पायरेटरी ट्रॅक्ट, डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आणि युरिनोजेनायटल ट्रॅक्ट यांच्या म्युकोजाशी असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू असतो. तर तो जो म्युकोजाशी असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू आहे त्याला माल्ट, म्युकोजल असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू असं म्हटलं जातं. मुलांनो, म्युकस मेम्ब्रेन आपण डायजेस्टिव्ह ट्रॅकला स्टडी केलेला आहे. रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये सुद्धा ट्यूबच्या लायनिंगला म्युकोजा असतो. असंच युरिनोजेनायटल ट्रॅक्टमध्ये सुद्धा असतो. तर ह्या म्युकोजाशी असोसिएटेड जो लिम्फॉइड टिश्यू आहे त्याला माल्ट असं म्हटलं जातं, म्युकोजल असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू. आणि आपल्या बॉडीमधल्या जो लिम्फॉइड टिश्यू आहे त्याच्या 50% लिम्फॉइड टिश्यू हा माल्ट आहे. सो माल्ट हा जो वर्ड आहे तो आपण स्टेट बोर्डमध्ये कुठेही स्टडी केलेला नाही. माल्टचा फुल फॉर्म आणि ते काय आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. सो या ठिकाणी इम्युन सिस्टीम जी आहे ती संपलेली आहे. इम्युन सिस्टीममध्ये मी तुम्हाला सांगितलं की 4 पॉईंट येतात, लिम्फॉइड ऑर्गन, टिश्यू, सेल आणि अँटीबॉडी. याच्यामध्ये अँटीबॉडी आपण आधीच डिटेल पाहिलेले आहेत. सेल, टी आणि बी लिम्फोसाईट स्टडी केलेले आहेत. लिम्फॉइड ऑर्गन आणि टिश्यू आपण या पॉईंटमध्ये पाहिले. लिम्फॉइड ऑर्गन कुठले सांगितले, प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गनमध्ये मेन फर्स्ट येतो बोन मॅरो आणि सेकंड थायमस. आणि सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन जे आहेत याच्यामध्ये स्प्लीन, टॉन्सिल, पेअर्स ऑफ पॅचेस, लिम्फ नोड यासारखे ऑर्गन येतात ज्या ठिकाणी आपल्या लिम्फोसाईट आणि पॅथोजन एकमेकांशी इंटरॅक्ट होतात. आणि लिम्फॉइड टिश्यूमध्ये आपण पाहिला माल्ट, म्युकोजल असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू. सो इथपर्यंत आपला पॉईंट कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट आहे एड्स. सो एड्स आपण पाहिलेला आहे स्टेट बोर्डमध्ये. सो NCERTमध्ये काय कंटेंट दिलेलं आहे बघा. एड्सचा फुल फॉर्म आहे ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. मग याच्यामध्ये मीनिंग दिलेलं आहे याचं. ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम म्हणजे याच्यामध्ये पेशंटची इम्युन सिस्टीम जी आहे ती डेफिशियंट होते किंवा इम्युन सिस्टीम तिचा रोल प्ले करत नाही. आणि हे जी इम्युन डिफिशियन्सी आहे ती त्या पर्सननी
त्याच्या लाईफमध्ये ॲक्वायर केलेली आहे. सो बघा, ॲक्वायर केलेली इम्युन डिफिशियन्सी आणि सिंड्रोम या वर्डचं मिनिंग दिलेलं आहे ग्रुप ऑफ सिम्पटम. वेगवेगळ्या सिम्पटमचा जो ग्रुप आहे याला म्हटलं जातं सिंड्रोम. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात फर्स्ट 1981मध्ये एड्सचा फर्स्ट पेशंट जो आहे तो डिटेक्ट झाला. त्यानंतर जवळपास गेल्या 25 वर्षामध्ये जवळपास 25 मिलियन लोकांना एड्स हा जो डिसीज आहे तो झालेला आहे किंवा त्याच्यामुळे त्या लोकांची डेथ झालेली आहे. नेक्स्ट बघा, एड्सचा पॉझिटिव्ह एजंट आहे HIV, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. हा एक रेट्रोव्हायरस आहे. रेट्रोव्हायरसचं तुम्हाला मिनिंग माहिती आहे. रेट्रोव्हायरसचा अर्थ होतो त्याचं जेनेटिक मटेरियल RNA पासून बनलेलं आहे, मात्र हा त्याच्या RNAचं कन्व्हर्जन DNA करू शकतो विथ द हेल्प ऑफ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. सो हा RNA जिनोम आहे HIVमध्ये. त्याचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते RNA आहे. त्याच्या बाजूला एन्व्हलप असतात. हे एन्व्हलप आपण स्टेट बोर्डमध्ये डिटेल पाहिलेलं आहे. नेक्स्ट, HIV इन्फेक्शन किंवा ट्रान्समिशन दिलेले बघा. सेकंड पॅरेग्राफच्या 3rd लाईनपासून ट्रान्समिशन दिलेलं आहे. फर्स्ट मेन कॉज दिलं आहे सेक्शुअल कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड पर्सन. इन्फेक्टेड पर्सनशी जर सेक्शुअल कॉन्टॅक्ट झाला तर हा डिसीज स्प्रेड होऊ शकतो, किंवा कंटामिनेटेड ब्लड, जे HIVने कंटामिनेट झालेलं आहे असं ब्लड ट्रान्सफ्यूज झालं नॉर्मल पर्सनमध्ये तरीही एड्स ट्रान्समिट होऊ शकतो. त्यानंतर निडल शेअर करण्याने होऊ शकतो. याशिवाय काही पेशंट किंवा ड्रग अब्युजर इंट्राव्हेनस ड्रग घेतात, तर यावेळी ज्या निडल यूज केल्या जातात त्याही या लोकांमध्ये शेअर होतात. याच्याही मधून डिसीज स्प्रेड होऊ शकतो. फोर्थ दिलेला आहे इन्फेक्टेड मदर टू हर चाइल्ड. जर मदर इन्फेक्टेड असेल तर प्लासेंटामधून हा व्हायरस चाइल्डपर्यंत पोहोचू शकतो. सो हे आहेत. शिवाय पीपल हू आर ॲट हाय रिस्क ऑफ गेटिंग इन्फेक्शन इन्क्लूड. ज्या लोकांना जास्तीत जास्त रिस्क आहे इन्फेक्शनची त्याच्यामध्ये कोणकोणते येतात, तर इंडिव्हिज्युअल हू हॅव मल्टिपल सेक्शुअल पार्टनर. जे लोक मल्टिपल सेक्शुअल पार्टनर असतात ज्या लोकांना, या लोकांमध्ये जास्त रिस्क असते HIVच्या इन्फेक्शनची. ड्रग ॲडिक्टमध्ये जे ड्रग्ज घेण्यासाठी किंवा जे ड्रग इंट्राव्हेनस घेतात, निडलचा यूज करतात आणि ही निडल शेअर केली जाते या पर्सनमध्ये. आणि सेकंड, जे लोक रिपीटेड ब्लड ट्रान्सफ्युजन करतात या लोकांमध्ये हाय रिस्क असते HIVची. सो बघा, हा वर्ड स्टेट बोर्डमध्ये सुद्धा यूज केलेला आहे की हाय रिस्क पीपल. मग जास्त रिस्क कोणाला आहे HIVची, लक्षात आलं का बघा. फर्स्ट सांगितलेलं आहे ते म्हणजे ज्यांचे मल्टिपल सेक्शुअल पार्टनर आहेत. सेकंड सांगितलेलं आहे ड्रग ॲडिक्ट, जे इंट्राव्हेनस ड्रग घेतात. आणि थर्ड, जे रिपीटेड ब्लड ट्रान्सफ्युजन करतात. तर रिपीटेड ब्लड ट्रान्सफ्युजन कोण करतं, फॉर एक्झाम्पल ज्यांच्या किडनीज फेल झालेल्या आहेत त्यांना डायलिसिससाठी कंटिन्यू ब्लड रिमूव्ह करणं आणि पुन्हा बॉडीमध्ये घेणं यासारखे कंडिशन असेल, किंवा इतर ब्लडशी रिलेटेड डिसीजेस ज्याच्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन करणं गरजेचं असतं, हे पेशंट जे आहेत ते हाय रिस्कमध्ये असतात. मग HIV जे आहे ते फिजिकल कॉन्टॅक्टमधून स्प्रेड होत नाही. सो मोस्टली ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्टमधून हा जास्त स्प्रेड होतो. आणि दुसरी गोष्ट, जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये रिलीज केले जाणारे फ्लुइड्स आहेत त्याच्याही कॉन्टॅक्टमधून हा डिसीज स्प्रेड होतो. नेक्स्ट बघा, हा जो डिसीज आहे याच्यामध्ये तुम्हाला मी आधीच सांगितलं की हा जो व्हायरस आहे HIV याच्यामध्ये RNA हा जिनोम असतो. तर हा व्हायरस सगळ्यात पहिल्यांदा मॅक्रोफॅज नावाच्या सेलमध्ये एंटर करतो. त्याच्या RNA जिनोमचं कन्व्हर्जन तो DNA करतो. RNAचं कन्व्हर्जन DNA करण्यासाठी त्या व्हायरसकडेच रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचं एन्झाईम असतं. एकदा DNA तयार झाला की हा होस्ट सेल, म्हणजे आता मॅक्रोफॅज ज्या सेलमध्ये तो गेलेला आहे ती होस्ट सेल झाली. त्या सेलच्या DNA व्हायरसचा DNA इनकॉर्पोरेट होतो, इंट्रोड्यूस होतो. आणि त्यानंतर होस्ट सेलच्या मशिनरीच्या मदतीनं व्हायरल DNAच्या बऱ्याच कॉपीज ज्या आहेत त्या तयार केल्या जातात आणि व्हायरल पार्टिकल जे आहेत ते प्रोड्यूस केले जातात. सायमल्टेनियसली हा व्हायरस हेल्पर T लिम्फोसाईटला सुद्धा इन्फेक्ट करतो. मुलांना हे लक्षात घ्या. अकॉर्डिंग टू NCERT फर्स्ट त्यांनी दिलेलं आहे की व्हायरस
मॅक्रोफॅजमध्ये एंटर करतो आणि त्यानंतर टी लिम्फोसाईट, त्यातही हेल्पर टी लिम्फोसाईट. हेल्पर टी लिम्फोसाईट जर आठवत असेल तर टी लिम्फोसाईट जेव्हा पॅथोजनला एक्सपोज होते तेव्हा ती तिचे 4 क्लोन तयार करते. हेल्पर सेल, किलर सेल, मेमरी सेल आणि इम्युनोसप्रेसर किंवा सप्रेसर सेल. तर या पद्धतीनं यापैकी जी हेल्पर सेल आहे हिला HIV व्हायरस इन्फेक्ट करतो. हेल्पर टी लिम्फोसाईटमध्ये व्हायरसची प्रोजेनी जी आहे किंवा बरेच व्हायरसेस जे आहेत ते तयार केले जातात आणि या हेल्पर सेलला, हेल्पर टी सेलला किल करून हे व्हायरसेस ब्लडमध्ये रिलीज होतात. सो यावेळी रिपीटेड बऱ्याच हेल्पर टी सेलना इन्फेक्ट केल्यानंतर हेल्पर टी सेलचा काउंट इन्फेक्टेड पर्सनमध्ये कमी होतो आणि हेल्पर टी सेलचा काउंट कमी झाल्यामुळे हे जे पर्सन आहेत त्यांना दुसरे इन्फेक्शन जे मोस्टली नॉर्मल पेशंटमध्ये लवकर बरे होऊ शकतात ते HIV पेशंटमध्ये लवकर बरे होऊ शकत नाहीत. जसं की मायकोबॅक्टेरियम, व्हायरसेस, फंजाय यासारख्यांचे इन्फेक्शन जे आहेत ते नंतर होतात आणि रिझन तुमच्या लक्षात आलं असेल. इन्फेक्शन होण्याचं कारण हेल्पर टी सेलचा काउंट कमी झालेला आहे, त्यामुळे रिस्पॉन्स जो आहे तो तितका दिला जात नाही. नेक्स्ट दिलेला आहे की HIVचं डायग्नॉसिस कसं केलं जातं. तर इलिझा एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे जो आहे तो याच्यामध्ये केला जातो आणि ट्रीटमेंटमध्ये पेशंटला अँटी रेट्रोव्हायरल ड्रग जे आहेत ते दिले जातात. सो हे ट्रीटमेंटमध्ये बघितलं. मात्र ह्या अँटी रेट्रोव्हायरल ड्रग पूर्णपणे पेशंटला क्युअर करू शकत नाहीत, फक्त त्याचं लाईफ प्रोलॉंग करू शकतात. मग प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर किंवा प्रिव्हेन्शन हाच एड्समध्ये बेस्ट ऑप्शन आहे, कारण एड्सला क्युअर नाही आहे. मग जर HIVचं इन्फेक्शन प्रिव्हेंट करायचं असेल तर याच्यामध्ये लोकांना एज्युकेट करणं गरजेचं आहे. जसं की इग्नोरन्समुळे डेथ होऊ शकते. इग्नोरन्स म्हणजे की निडल शेअर न करणं किंवा आपण जे ब्लड रिसीव्ह करतो आहे हे ब्लड सेफ आहे का, HIVपासून ते सेफ आहे का, ह्या गोष्टी चेक करणं गरजेचं असतं. ह्या गोष्टी जर इग्नोर झाल्या तर याच्यामधून डिसीज जो आहे तो स्प्रेड होतो. सो याच्यामध्ये आपल्या देशामध्ये नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन NACO आणि अदर नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन NGOज जे आहेत हे लोकांना एड्सबद्दल एज्युकेट करण्यामध्ये बरंचसं काम करत आहेत. WHO वेगवेगळे प्रोग्रॅम जे आहेत ते HIVचं इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी स्टार्ट केलेले आहेत. याच्यामध्ये ब्लड जे आहे ते HIV पर्टिक्युलरली ब्लड बँकमधलं ब्लड जे आहे ते HIVपासून सेफ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. डिस्पोजेबल निडलच फक्त यूज केल्या जातील, जेणेकरून एका यूजनंतर त्या डिस्पोज केल्या जातील. नेक्स्ट फ्री डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉन्डोम्स, कंट्रोलिंग ड्रग अब्यूज, नेक्स्ट ॲडव्होकेटिंग सेफ सेक्स यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात, जेणेकरून कमीत कमी HIVचं इन्फेक्शन होईल. इन्फेक्शन विथ HIV or having AIDS is something that should not be hidden. Since then, the infection may spread to many or more people. HIV or AIDS infected people need help and sympathy instead of being shunned by society. So HIVचं इन्फेक्शन जे आहे ते लपवून ठेवण्यापेक्षा माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळे लपवून किंवा हिडन जर राहिलं तर इन्फेक्शन स्प्रेड होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. सो HIVचे जे पेशंट आहेत यांना समाजाकडून मदत आणि सिंपथीची गरज आहे, मात्र त्यांना सोसायटीकडून दुर्लक्षित करणं योग्य नाही. ओके, सो यावेळी आपल्याला एड्सबद्दल जे आहे ते काळजी घ्यायची. सो सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. एड्समध्ये जे आपण पॉईंट स्टडी केलेला आहे त्याच्यामध्ये एड्स तो रेट्रोव्हायरस हे आपण पाहिला. नेक्स्ट ही डायग्रॅम फक्त फायनली पहा. रेट्रोव्हायरस आहे ज्याच्यामध्ये RNA आहे. RNA हे जेनेटिक मटेरियल आहे. हे जे व्हायरस आहे तो ॲनिमल सेलना इन्फेक्ट करतो. इन्फेक्ट केल्यानंतर किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आत व्हायरस गेल्यानंतर व्हायरसचा RNA पर्टिक्युलरली इंट्रोड्यूस केला जातो. ह्या RNAपासून DNA तयार केला जातो विथ द हेल्प ऑफ रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. हा DNA होस्टच्या जिनोममध्ये इंट्रोड्यूस होतो आणि त्यानंतर बऱ्याच कॉपीज जे आहेत व्हायरल RNAच्या त्या प्रोड्यूस केल्या जातात. व्हायरल प्रोटीन तयार केलं जातं आणि या पद्धतीनं व्हायरसच्या बऱ्याच कॉपीज तयार होतात. या कॉपीज त्या सेलच्या बाहेर गेल्यानंतर
नेक्स्ट न्यू सेल्सना त्या इन्फेक्ट करतात. सो ही डायग्रॅमसुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. यानंतरचा नेक्स्ट पॉईंट कॅन्सर आणि ड्रग्ज जे आहेत त्या पण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.